सो सॉरी काका. मला सांग, रेयांश आहे घरी? नाही, तो बाहेर गेलाय. अरे यार, मला इम्पॉर्टंट काहीतरी त्याच्याशी बोलायचं असतं ना, तेव्हा गायब होतो. छान. आपल्या काळात फोन आहे, आपण फोन करू शकतो. फोन कर त्याला. फोन स्विच ऑफ आहे म्हणून मला वाटलं घरीच असेल. पण काय झालंय काय, एवढी धापा टाकत चाललीस घरी? काय झालं? नो वॉट, मला एक वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय, कसली अपॉर्च्युनिटी? काय आहे? सो या कामाचे पैसे तुम्ही ऑनलाईन देताय की कॅशने? कमाल करता माणिक. का विसरताय की आता फक्त कॉन्व्हर्सेशन झालंय, बोलणी झाली आहेत आता. जोपर्यंत संयमी तुला आणि तू मला पैसे आणून देणार नाहीस तोपर्यंत ट्रान्झॅक्शन होणार नाही आणि मी तुला तुझे पैसे देऊ शकणार नाही. जर तिने पैसे नाही दिले तर? शक्यच नाही. अरे आपण ऑफरच तिला अशी दिली आहे ना की तिला ऍक्सेप्ट करावंच लागेल. हा, अच्छा, म्हणजे आता माझ्या लक्षात आलं, हे जे सगळं चाललंय ते सेवानी बिल्डरच्या 10 लाखासाठी. करेक्ट आहे. आता बघ, लवकरात लवकर त्या सेवानीच्या तावडीतून सुटतो की नाही बघ. नमस्कार, हायलाइट या आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण भेटतो आहोत भैरवी माझगावकर यांना. हे नाव या आठवड्यात हायलाइट झालंय ते एका कुकिंग कॉम्पिटिशनमुळे. बायका आणि स्वयंपाक तसं हे नातं जुनच आहे, पण एक कॉर्पोरेट जॉब सोडून एका कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये जिंकणारी किंवा जिंकणाऱ्या भैरवी माझगावकरांची गोष्ट काय आहे जाणून घेऊया त्यांच्याचकडून. नमस्कार. नमस्कार. खरं तर गोष्ट अशी काही नाहीये, साधीच आहे. एक स्पर्धा होती, त्यात मी भाग घेतला आणि नशिबाने साथ दिली म्हणून जिंकले. हो, पण त्यासाठी तुम्ही काय स्ट्रगल केलात किंवा काय कष्ट घेतले? मला जेन्युइनली असं वाटतं की स्ट्रगल तर सगळ्यांनाच करावा लागतो आणि कष्ट काही कोणाला चुकलेले नाहीये. सॉरी टू इंटरप्ट, पण मी मध्ये बोलतोय. आय थिंक भैरवीने ना इतरांपेक्षा जास्त मेहनत घेतली आहे. नाही, जेन्युइनली आय शुड से दिस. इनफॅक्ट मला सांगायला हे आवडतंय की ती कधी आजारी असली, बरं नसलं, घरात कितीही अडचण असली ना तरी तिने तिचं काम कधीही बंद केलं नाही, बाजूला ठेवलं नाही. तिच्यासारखी इतकी सिन्सिअर, डेडिकेटेड, होनहार मुलगी कधीही आयुष्यात बघितली नाही हवी. ही कुकिंग स्पर्धा होती, आय नो, आय अग्री, बट मला वाटतं ही तिला ना एक संधी मिळाली तिचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. आणि आय मस्ट से की थोड्याच दिवसात भैरवी स्वतःची मोठी कंपनी लॉन्च करते. तुम्ही पाहू शकता, भैरवीच्या मिस्टरांनी त्यांच्या पत्नीचे गुण आपल्याला सांगितले आहेत. हा, पण एक मेजर दोष सुद्धा आहे तिच्यात. हा, तिला स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही. ती फारसं स्वतःचं कौतुक करत नाही, कंजूसपणा करते. आणि म्हणूनच मी आता मध्ये बोलतोय, तिचं कौतुक करतोय. पण खरंच माझं भैरवीवर जितकं प्रेम आहे तितकंच तिच्या टॅलेंटचा मला रिस्पेक्ट सुद्धा आहे. आणि आय मस्ट से की माझी खात्री आहे की तुम्हाला पुन्हा काही महिन्यातच तिचा इंटरव्ह्यू घ्यायला परत यायला लागेल. कारण त्यावेळेस ती फक्त एक कुकिंग कॉम्पिटिशन जिंकलेली बाई नसेल, तिचा भारतातला सगळ्यात मोठा सक्सेसफुल बिझनेस असेल. त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. तुम्हाला असं का वाटतं की भैरवी चांगला बिझनेस करू शकेल? सिंपल आहे. म्हणजे बघा ना, तिचा बिझनेस सेन्स, तिच्या आयडियाज आणि तिचं डिसिप्लिन. पण खरं सांगू तर हे सगळं माझ्या सासऱ्यांमुळे शक्य झालंय. ते नसते तर हे अजिबात शक्य झालं नसतं. इनफॅक्ट मला असं वाटतं की एका सुनेच्या पाठीशी उभे असणारे सासरे म्हणून तुम्ही त्यांची मुलाखत जरूर घ्यावी. हो, नक्कीच. हा खूपच प्रोग्रेसिव्ह थॉट आहे. आम्ही नक्कीच परत येऊ. तोपर्यंत नमस्कार.
खूप छान झाला इंटरव्ह्यू. थँक्यू. आलीच मी. समा, काय झालं बाळा? काय झालंय? काल जे काही झालं त्याचं वाईट वाटतंय का? पुन्हा एकदा मनात थोडेसे होप्स होते की आता माझं ड्रीम पूर्ण होईल. मला जे बाबा, या अनिसचं नेमकं काय चाललंय कळत नाही हो. मी त्याला म्हटलं होतं की हा नंबर फ्रॉड आहे, तरी सुद्धा तो तिथे पैसे घेऊन गेला. का? कशासाठी? कसं आहे तुषार, तू जेवढं जग पाहिलेलं आहे ना तेवढं अजून त्याने नाही पाहिलेलं. आणि दुसरं म्हणजे त्याने कुठे नोकरीही केलेली नव्हती आणि व्यवहार ज्ञानही नाहीये रे. येईल हळूहळू. अजून कसं आहे, जरा भोळा बाबडा आहे तो. काय माहितीये काय, एक गोष्ट लक्षात घे की एकतर त्या घरामध्ये कमवणारे कमी आणि खाणारे जास्त. त्यामुळे काय झालं माहितीये का, सगळेच असे सैरबैर झाले रे. हो ना, म्हणूनच मला मनापासून असं वाटतं की आता अनिशने काही आणखीन घोळ घालू नयेत. बाबा, मला नाही वाटत हो. समहाऊ मला असं वाटतं ना की अनिश अजूनही सुधारलेला नाहीये. ईश्वर दादा, तुम्ही सोसायटी ऑफिस जवळ चला आधी. अहो, त्या बाई तिथे आलेत आणि आणि खूपच त्रास देत आहेत. मी त्यांना बाहेरच बसवलंय. कोण बाई? अहो, त्या माझगावकरांच्या बहिणाबाई. त्या म्हणतायत माझगावकर जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. का? त्यांच्या घरात काहीतरी भांडण झालं म्हणे. आतापर्यंत इतके दिवस त्यांच्या घरात भांडणं होत होती तोपर्यंत ठीक आहे, पण आता हे सगळं प्रकरण ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलंय. याचा खूप त्रास होतो ईश्वर दादा, प्लीज काहीतरी करा. चल 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 आपण जाऊया. चल चल बाबा, मी बघतो. चला आपण बोलूया त्याच्याशी. चला. ए तुषार तुषार, हा, काय हो? ऐक 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 सावकाश. ऐक, मी काय म्हणतो, सांभाळून. म्हणजे उगाच चढ्या आवाजात बोलू नको. काही झालं ना तरी अशोकची बहीण आहे ती. बाबा, कळतंय मला. तुम्ही नका काळजी करू. हवं तर मी त्यांना आपल्या घरी घेऊन येतो, मग तर झालं. हा, हे छान आहे, घेऊन ये. आलो. चला चला. सुनबाई, डोकं शांत ठेव. हे बाय, त्या बाईकडे लक्ष देऊ नको. हा, ते काय बाई आहे का? हा, अशी असते का बाई? तडक फडक तडक फडक बापा अशी वाचा वाचा बोलून गेली. हेटले काची बाईच्या जातीनं कसं राहा लागते, असं मध्यम असा लागते. शब्द कसे असे मधासारखे असा लागते. हे काय बाई आहे का? हा, अजिबात लक्ष देऊ नको. तसं नाहीये राधा मामी. एकतर डोक्यात अनेक विचार असतात, त्यात सगळ्यांची नाराजी दूर करत बसा. हाव ना, त्यात आणखीन वेळ आणि एनर्जी वाया जाते. म्हणजे मान्यच आहे ना मले, एनर्जी तर जातेच आपली बा. पण काय करा, हा, तिला पाहिजे ना अक्कल. कशी गेली ती? आता बाय, आम्ही पण तुझ्या घरात राहतो. कसे राहतो? गरीबासारखे राहतो की नाही? हा, तू दिलं ते काम करतो, तू दिलं ते खातो बापा. हा, आणि कसं राहतो पोटात शिरून, तसं तिला नाही करावं लागत. पण तिला नाही अक्कल. हा, म्हणून मी तुला सांगतो बाई, लक्ष देऊ नको, डोकं शांत ठेव. मी तुझ्यासाठी गरम गरम चहा बनवून आणतो. पाहतो मी पाहतो. बाबू तुसार, भैरवी, भैरवी, सोसायटी ऑफिस बाहेर ना माझगावकरांची बहीण आले. फार तमाशा केलाय तिनं. काय? माय बाई, अगं तुझ्याशीच भांडून निघाले म्हणे. मला वाटलं पाय मोकळे करायला गेले असतील. अगं कसलं काय, आधीच तोंड मोकळं सोडलंय तिने. तू तिला तिथून घेऊन जा. आधीच तिचा तो नवरा गुंड, आता मला तिचीही भीती वाटते. नाही तोरणे भाऊ, तुम्ही भ्याचं काही कारणच नाही ना. काहीच कारण नाही. तुम्ही त्या बाईकडे अजिबात लक्ष देऊ नका. का लक्ष देऊ नको? आम्हाला काही दुसरी कामं नाहीये का? हेच बघत राहायचंय?
बरोबर आहे तुमचं. काय आहे हे बाई आहे ना ते डोक्याने हटेल आहे म्हणजे म्हणजे परिणाम झाला ना तिच्या डोक्यावर. पागल झाली ते. कसं आहे ते आमची सुनबाई आता मोठा बिझनेस करून राहिली ना तर पोटात दुखून राहिलं तिच्या. काय करा तर लक्ष देऊ नका तिला पाठवून द्या घरी जा. निलिमा आत्या तुम्ही प्लीज घरी जा. इथे बसले तर काय बिघडते? बरं नाही दिसत आहे हे. बरं दिसायला इथे आजूबाजूला कोणी आहे का? मी दादा आला की त्याच्याबरोबर घरी जाईल. ऐका ना असं नका करू. तुम्ही हवं तर आमच्या घरी बसा ना. माझ्या भावाचं घर असताना मी इकडे तिकडे नाही बसणार. त्यापेक्षा त्या भैरवीला जाऊन सांग माझ्याशी नीट वाग म्हणावं. अहो ताई, त्या भैरवीनेच तुम्हाला बोलवलंय. हो, तिला सांगा इथे ये, माझी माफी माग आणि मला घरी घेऊन जा. असं का करताय? जाऊ दे तुषार, त्या राधा मामी बोलल्या ना ते बरोबर आहे. खरंच ह्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. काय? आत्या ऐका ना.